कॅरेक्टर आपल्याला जे डिफॉल्ट मिळालेले आहेत ॲपकडून, एकच मिनिट. तर या 4 पैकी एक कोणाचा तरी फोन येतोय सारखा, कारण की लिंकचा काही प्रॉब्लेम असू शकतो. ओके, कंटिन्यू करतो. तर आपण प्रत्येक कॅरेक्टरच्या डोक्याच्या शेजारी प्लसचं चिन्ह दिसत आहे ते लक्षात घ्या. प्रत्येक कॅरेक्टरला एक चिन्ह आहे. डिफॉल्ट हे 4 कॅरेक्टर ॲपने आपल्याला दिलेले आहेत, हे काही आपण आणले नाहीत. तर जसं आपण ॲप ओपन केला तसं ऑटोमॅटिक ह्या गोष्टी आपल्यासमोर आल्यात. आता एक स्टेप बाय स्टेप तुम्ही गोष्ट लक्षात ठेवायची, मी जे सांगतो ते. तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे बघा, प्रत्येकाच्या खाली एक येल्लो पट्टी दिसते आणि त्याच्यावर छोटंसं बारीक लिहिलेलं आहे MOVE, मूव. जर आपल्याला हा कॅरेक्टर त्याची जर का जागा बदलायची असेल तर त्या येल्लो पट्टीला तुम्ही पकडून या कॅरेक्टरची जागा स्क्रीनवरून बदलू शकता. बाकी इतर कुठेही त्याला त्याच्या शरीरावर क्लिक करून तुम्ही त्या कॅरेक्टरची जागा बदलू शकत नाहीत. तर त्यामुळे हे मूवचे ऑप्शन प्रत्येक कॅरेक्टरला दिलेले असतात. त्या येल्लो कलरच्या, पिवळ्या कलरच्या पट्टीला पकडूनच आपण कॅरेक्टरला इकडून तिकडे हलवायचं आहे. पहिली स्टेप ध्यानातच ठेवायची आपल्याला पक्की. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण जातोय. प्रत्येक कॅरेक्टरला एक प्लसचं बटन आहे. हे पहा, प्रत्येक कॅरेक्टरला एक प्लसचं बटन आहे. मी एका कॅरेक्टरवर किंवा 2 कॅरेक्टरवर ह्या प्लसच्या बटनला वापरून दाखवेल. तेच सर्व कॅरेक्टरवर तुम्हाला फंक्शनॅलिटी भेटतील. त्यामुळे प्रत्येकच कॅरेक्टरला मी हेच फंक्शन पुन्हा वापरून दाखवण्याची गरज नाही, असं तुम्ही गृहीत धरायचं आहे. ओके, तर एका कॅरेक्टरला मी कुठल्याही प्लसच्या बटनला क्लिक करतो. आता का करायचं आहे, त्याच्यात काय ऑप्शन भेटतील तर ते मी सांगतोच तुम्हाला. तर ह्या कॅरेक्टर समजा आपल्याला ह्याच्यापेक्षा वेगळा पाहिजे असेल, समजा ही जी शेवटली जी आहे ना चुडेल, तर ही समजा नको आहे आपल्याला, ह्याच्या जागी वेगळा कॅरेक्टर हवा आहे. तर चुडेलच्या शेजारी डोक्यावर जे प्लसचं बटन आहे हे वालं, तर ते बटन मी क्लिक करेल आणि या कॅरेक्टरला चेंज करेल. कसं करेल किंवा कॅरेक्टरला अजून काय काय वेगळं करता येते. तर आपल्याला प्लसच्या बटन संदर्भात आपण सध्या बोललोय, अजून कॅरेक्टर चेंजच्या बद्दल नाही बोललो. थोडासा चुकून शब्द केला. कॅरेक्टर चेंज करण्या संदर्भात, चेंज करण्याचं थोडंसं पुढे आपण जाणार आहोत. पण अगोदर मी प्लसच्या बटनला बघा क्लिक केलं आहे. जसं मी क्लिक केलेलं आहे तसं याच्यामध्ये तुम्हाला डिफॉल्ट मूव सगळ्यात पहिल्यांदा जी पट्टी दिसते त्याच्यात दिसतंय आयडल, IDEL, आणि त्याच्यानंतर दिसते फोन कॉल, किक, फॉल डाऊन. हे जे आहेत ना, ह्या आहेत कॅरेक्टरला दिलेले ॲनिमेशन. आणि हे कसे आहेत, हे डिफॉल्ट आहेत, जे आपल्याला ॲपने डिफॉल्ट दिलेले आहेत. त्यांनी स्वतःहून दिलेले आहेत, त्याला म्हणतात डिफॉल्ट. जे आपण टाकतो ते मग त्याला डिफॉल्ट नाही म्हणता येत. तर या प्रकारे एका कॅरेक्टरवरती 6 प्रकारच्या ॲक्शन्स एका वेळेला देता येतात. ठीक, तर अजून पुढे जाऊया. इथे तुम्हाला एक डॉट दिसतोय आणि ते साईज अशा प्रकारचं एक छोटंसं नाव दिसतंय. तर हा जो डॉट आहे ना, तो मागे घेतला की कॅरेक्टर आपल्याला छोटा करता येतो, त्याची साईज. आणि मोठा पाहिजे असेल तर तो डॉट पुढे घेता येतो, म्हणजे की जेणेकरून तो मोठा दिसेल. आता आपण कुठला कॅरेक्टर छोटा आणि कुठला मोठा करतोय हे कसं समजणार ते लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपण थोडंसं बॅक येऊ. बॅक येण्यासाठी खाली जे येलो कलरचं ओके बटन आहे तिथे आपण क्लिक करायचं आहे. या ठिकाणी प्रत्येक वेळेला बॅक येण्यासाठी ओके बटनला क्लिक करून आपण रिटर्न पहिल्या स्क्रीनवर यायचं आहे. आता यातल्या समजा कॅरेक्टरला डिफॉल्ट आता ॲनिमेशन दिलेले आहेत, तुम्ही बघितलेच. हे सेम ॲनिमेशन सगळ्याच कॅरेक्टरला दिलेले आहेत. मग आता ह्या कॅरेक्टरवर समजा मी चुडेलवरती क्लिक केलं एकदा, तर बघा दुसरं त्याचं जे ॲनिमेशन होतं काय होतं, फोन कॉल. त्याच्यामुळे तिने काय केलं आहे, कानाला हात लावून बोलते काहीतरी, म्हणजे फोनवर बोलत असल्याची जी ॲक्शन आहे तिचं ॲनिमेशन सेकंड दिलेलं होतं म्हणून तसं झालं. आणखी एकदा मी त्याच्यावर टच करतोय, आता ती फाईट मारते आहे. तर तसं ॲनिमेशन तिला त्या प्लसच्या बटनच्या आतमध्ये जे पाहिले तुम्ही, हे पहा. पहिलं काय होतं, आयडल म्हणजे स्थिर पोझिशन. त्याच्यानंतर मूव 1 फोन कॉल होता. दुसरा किक, जे आता पाय मारते ना त्याला किक असं नाव आहे. त्याच्यानंतर बघा काय आहे, फॉल डाऊन फ्रंट.
त्याच्या खाली रन प्रॉप्स टू, त्याच्या खाली लेईंग फ्रंट आयडल आणि टॉक विथ पॉइंटिंग प्रॉप्स. आता मी बॅक येतो पुन्हा एकदा. आता ही काय करते, फाईट मारते, तर हिला अजून एकदा क्लिक करतो मी. फॉल डाऊन ही जी ॲक्शन होती तर ती तिने केलेली आहे पुढचं ॲनिमेशन, तर ती झोपलेली आहे. तर हे ॲक्शन कधी कधी आपल्याला लागू पडतात, जसं की एका कॅरेक्टरने दुसऱ्या कॅरेक्टरला मारलं आणि तो खाली पडला, तर अशा प्रकारचे कॅरेक्टर, किंवा एखाद्याला लात मारायला लावायची आहे तर त्या प्रकारचं ॲनिमेशन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एखाद्याला फोनवर बोलताना कॅरेक्टर आपल्याला पाहिजे आहे, तर त्यावेळेस फोन कॉलचे आपण त्याला तसं ॲनिमेशन तिथे सिलेक्ट करतो. पुन्हा मी त्याच्यावर टच करतोय, आता ती चालायला लागलेली, ती म्हणजे वॉक विथ प्रॉप्स असं त्याचं ते ॲनिमेशन होतं. तर हातात काहीतरी असं घेऊन चालल्यासारखे आहे, पण हातात अजून सध्या तिच्या काही नाही आहे, पण मात्र ती चालायला लागली आहे. त्याच्यावर अजून एकदा मी टच करतोय, आता ती नुसती उभी राहिलेली आहे. आता पुन्हा एकदा मी टच केलं तर ती बोलत आहे असं कोणाकडे तरी बोट करून. तर ह्या प्रकारचे ॲनिमेशन डिफॉल्ट सगळ्याच कॅरेक्टरला दिलेले असतात. जस्ट आता मी जो बॉय आहे तिच्या समोर उभा राहिलेला, तिला पण टच करतो, त्या बॉयला, मुलाला, तर तो पण बघा दुसरी ॲक्शन काय केली त्याने, फोनवर बोलायला लागल्यासारखी. अजून एकदा टच केलं तर तो पण सेम फाईट मारतो आहे. तिसरं तो पडलेला आहे. आणखी एकदा तो चालायला लागला आहे. म्हणजे की सगळ्याच कॅरेक्टरला डिफॉल्टमध्ये ते क्रमाने जे ॲनिमेशन आलेले आहेत ते डिफॉल्ट सगळ्यांना सारखेच आहेत. हे ॲनिमेशन आपल्याला बदलायचे आहेत. तर कसे बदलणार, चला बघूया. तर आपण याला स्थिर करण्यासाठी, स्थिर ह्याला प्रत्येक कॅरेक्टर एकदाचा टच झाला ना तो हलायला लागतो, त्याला जे काय ॲनिमेशन असेल, आणि त्याला स्थिर करायचं असेल तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे प्ले सारख्या दिसणाऱ्या बटनला. बघा मी तिथे टच केलं, सगळे कॅरेक्टर आयडल पोझिशनमध्ये ऑटोमॅटिक येतात. हे झाली पहिली गोष्ट. आता अजून या समजा मुलाला आपल्याला वेगळं ॲक्शन करायला लावायचे, तर मी काय करेल, प्लसच्या बटनला त्या मुलाच्या डोक्या शेजारी क्लिक केले आणि मूव 1 2 3 जे आहे ना, मूव 1 जो आहे ना त्याला काय दिलं आहे, फोन कॉल, त्यालाच मी टच करतो फोन कॉलला. आतमध्ये आपल्याला बरेचसे ॲनिमेशन्स मिळत आहेत. तर पहिला आहे अँग्री, अटॅक विथ प्रॉप 1, प्रॉप 2, B10, फॉल डाऊन फ्रंट बॅक असे 2 आहेत. फ्लाइंग आयडल, लुकिंग डाऊन, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रन, वॉक, अशा प्रकारे वेगवेगळे या ठिकाणी आपल्याला हे ॲनिमेशन दिसत आहेत. आणि याला राईट टिक एकाला जो मला दिसतंय ते आहे फोन कॉल. तर मग आपल्याला ही डिफॉल्ट समजा ॲनिमेशन इथे चेंज करायचं असेल तर आपण वेगळ्या पद्धतीने याला करू शकतो. आपण याच्यातलं एक उदाहरण घेऊया. वॉकवालं, लेडी वॉक असं देतंय ना, त्याला क्लिक केलंय आणि इथे बाजूला क्लिक करतो पहा. आता हा तसा चालायला लागलाय. हे प्रकारचं ॲनिमेशन नेमकं कसं आहे ते आपल्याला तिथे समजतंय. तर या प्रकारे आपण प्लसच्या बटनला क्लिक करून विविध प्रकारचे जे ॲनिमेशन दिलेले आहेत त्यातल्या योग्य त्या ॲनिमेशनला क्लिक करून त्याची तशी हालचाल करायला लावू शकतो. आणि ती हालचाल आपल्याला फक्त योग्य ते ॲनिमेशन करूनच करायची असते. त्याला प्रॅक्टिकली काही तुम्हाला करावं लागत नाही. म्हणजे त्या कॅरेक्टरला काही त्याचे पाय धरून चालवायचं वगैरे असं काहीच करावं लागत नाही. तर एवढं तुमच्या लक्षात आलंय. पण आता समजा आपल्याला हे 4 कॅरेक्टर आहेत, त्याच्यातले जे ॲनिमेशन आहे ते लागेल ते आपण तर घ्यायचं हेही कळलं. पण समजा आपल्याला हा कॅरेक्टरच बदलायचा असेल, समजा ही चुडेल बदलायची आहे किंवा यातलं कुठलंही एक कॅरेक्टर बदलायचं आहे, तर मग ते बदलणार कसं? तर यासाठी कॅरेक्टर बदलायला आपल्याला इथे एक ऑप्शन दिलेला आहे. कॅरेक्टरचा सिम्बॉल तिथे दिसतोय तुम्हाला, त्याच्यावर आपण क्लिक करूया. बघा त्याच्यावर मी आता क्लिक केलं आणि याच्यामध्ये इथे तुम्ही बारकाईने बघायचं आहे. हे आहे कॅरेक्टर 1 येलो अक्षरात लिहिले, हे आहे कॅरेक्टर 2, कॅरेक्टर 3, कॅरेक्टर 4. हे जे टायटल दिलेले आहेत त्यावरून आपल्या लक्षात येतं की पहिला नंबर जो डावीकडून आहे ना ते तिकडून पहिला नंबर असतो. पुन्हा मी बॅक येतो. ही जी लेडी दिसते तुम्हाला, ही 1 नंबर, ही 2, 3, 4, हे क्रम हे पक्के ठरलेले आहेत. 1 नंबरचा कॅरेक्टर म्हटलं की तोच आहे इकडच्या बाजूचा, 2 नंबरचा त्याच्या शेजारी, 3 नंबरच्या शेजारी आणि चौथा एकदम इकडे. म्हणजे चौथ्यापेक्षा 5वा तुम्हाला घेण्याची संधी नाही. एका वेळेला 4 एका स्क्रीनवर घेता येण्याची सुविधा ॲपने आपल्याला दिलेली आहे. तर नंबर कुठून मोजायचे, तर डावीकडच्या बाजूने 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर अशा प्रकारे. आता पुन्हा एकदा मी कॅरेक्टरच्या त्या चिन्हाला क्लिक करतोय, जो सिम्बॉल अगोदर मी क्लिक केला होता. ह्याच्यामध्ये कॅरेक्टर 1 2 3 4 असं दिलेलं आहे. समजा आपल्याला पहिल्या नंबरची जी लेडीज आहे ती समजा बदलायची आहे, तिच्या जागी दुसरा कॅरेक्टर हवा आहे, तर तुम्ही कॅरेक्टर 1ला क्लिक करायचं आहे
आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या समजा आता इथे सासूमा दिलेले आहे, मी सासूमाला क्लिक करून ओके करतो. तर या प्रकारे बघा कॅरेक्टर बदललेलं आहे. कॅरेक्टर बदललेलं आहे. तर अशा प्रकारे कॅरेक्टर जेव्हा बदलायचं आहे आपल्याला, तर या पद्धतीने आपण बदलू शकतो. ठीक, तर मीटिंग 10 मिनिटानंतर बंद होईल असा एक वॉर्निंग आलेली आहे. तर उद्या जर का समजा आमच्या पेड व्हर्जनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला Zoomचा, तर मी दुसरा पर्याय वापरून Google Meet किंवा इतर आपल्याकडे पेड व्हर्जन आहेतच. पण मी आज म्हटलं की अचानक जर का मी असं करू, तर तुम्हाला ते जॉइन व्हायला अवघड जाऊ शकतं. म्हणून मी फ्रीवाल्या Zoomवरच मीटिंग अरेंज केली आहे. तसं तर आपल्याकडे Google Meet पण आहे पेडवाला व्हर्जन, त्यामुळे आपण त्याच्यावर सुद्धा कंटिन्यू मीटिंग घेऊ शकतो. ओके, ठीक. चला तर आता मीटिंग 10 मिनिटानंतर जशी बंद होईल तशी लगेच दुसरी लिंक तुम्हाला आपल्या ग्रुपवर मिळेल आणि तिथून तुम्ही ती घेऊ शकता कम्युनिटी ग्रुपमध्ये. म्हणजे तुम्हाला मी लिंक टाकल्यानंतर तो ऑटोमॅटिकच वरती येईल तुमच्या चॅटिंगमध्ये, त्यामुळे कुठला ग्रुप वगैरे काय असं शोधायची गरज नाही. किंवा तुम्हाला मगाशी एक जो मेसेज आला त्याच्यात कम्युनिटी ग्रुपची लिंक पण आहे. चला तर या ठिकाणी आपण इथे हे कॅरेक्टर कसं बदलायचं एवढं आपण बघितलं. आता कॅरेक्टर पहिल्यावाला आपण बदलला, सेम दुसरा, तिसरा, चौथाही याचप्रमाणे बदलू शकतो. आता चौथ्या नंबरला चुडेल आहे ना, चौथ्या नंबरला मी जर का क्लिक केलं आणि इथे इथे काय घेऊया आपण, पोलीस घेतला समजा आणि ओके केला, तर या ठिकाणी हा पोलीस कॅरेक्टर आलेला आहे. तर या प्रकारे आपण कॅरेक्टर जे आहे ते बदलू शकतो, हे तुम्हाला आता कळलं असेल. म्हणजे आपण काय गोष्टी बघितल्या, कॅरेक्टरला मूव्ह कसं करायचं, कॅरेक्टरच्या ॲक्शन कशा बदलायच्या, आणि आता बघितलं पूर्ण कॅरेक्टर कसा बदलायचा. तर या 3-4 गोष्टी तर आपण आता बघितलेल्या आहेत, की कॅरेक्टरचं ॲनिमेशन चेंज करणे, कॅरेक्टर पूर्ण बदलणे आणि कॅरेक्टरला मूव्ह करणे. तर मूव्ह करण्यासाठी येल्लो पट्टी आपण इकडून तिकडे नेणार आहोत. आता पुढची स्टेप आपण बघूया. इथे दिलेला आहे एक सिम्बॉल बॅकग्राऊंड सारखा, तर त्याने आपल्याला बॅकग्राऊंड याचा जो आहे ना तो बदलता येतो. मी बॅकग्राऊंडला क्लिक करतो आणि या ठिकाणी क्लिक करतो. बॅकग्राऊंड 1 च्या ऐवजी आपण दुसरा बॅकग्राऊंड इथून जर का सिलेक्ट केला आणि ओके म्हणालो, तर बॅकग्राऊंड बदललेला आहे. तर गरज पडल्यास आपण बॅकग्राऊंड बदलायचा असल्यास बदलू शकतो. पण आपल्याला मॅक्सिमम वेळा उपयोगी येणार आहे तो बॅकग्राऊंड ग्रीन असेल, तर ग्रीनला मी क्लिक करतो. पहा याच्यातूनच सगळ्यात पहिल्या नंबरला आहे ग्रीन. ग्रीन किंवा ब्ल्यू BG ह्या दोनपैकी आपल्याला ऑप्शन उपयोगी येणार आहेत. तर अशा प्रकारे पूर्ण ग्रीन स्क्रीनवर आपण या कॅरेक्टरच्या हालचाली रेकॉर्ड करणार आहोत आणि मग त्या स्टोरीच्या साठी वापरणार आहोत आणि त्याला एडिटिंग करणार आहोत. ठीक आहे ना. तर याचा अंदाज तुम्हाला आला असेल की जसं आपण ॲनिमल पोजिंगमध्ये ग्रीन स्क्रीनवरती त्याचं रेकॉर्डिंग करतो तसंच इथे पण असेल. ठीक आहे. इथे आपल्याला पाहिजे तसं ॲनिमेशन त्याचं तयार करून त्या स्क्रीनची त्या कॅरेक्टरची छोटी क्लिप आपल्याला रेकॉर्ड करावी लागेल आणि त्यासाठी स्क्रीन पल मी काल तुम्हाला जो सांगितला वापरून पहाच, तर तो याच्यात फार महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे तुम्हाला कार्टून व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळे प्रत्येकाने तो वापरून पाहायलाच पाहिजे आणि स्क्रीन पल तुम्हाला वापरता आला पाहिजे. एखाद दोन आहेत ज्यांच्याकडे स्क्रीन पल म्हणजे त्यांच्या डिव्हाइसला सुटेबल नाही असं त्याचा एरर दाखवतोय, तर तुम्ही त्याऐवजी दुसरा कुठलाही स्क्रीन रेकॉर्डर वापरला तरी चालेल. फक्त त्याला वॉटरमार्क नसावा किंवा वॉटरमार्क जर आला कुठे काटकोपऱ्यात तर तो काढण्यासारखा असावा. ठीक, तर या पद्धतीने आपण कॅरेक्टरच्या बाबतीत ज्या काही गोष्टी नेमकं बेसिक होत्या त्या पूर्ण आपण आता जस्ट पुढे पुढे चाललोय. तर ग्रीन बॅकग्राऊंड आपण कसा बदलला हे तुमच्या लक्षात आलं असेलच. आता थोड्याच वेळात मीटिंग कदाचित बंद होईल, त्यापूर्वी या ठिकाणी तुम्हाला बॅकग्राऊंड कुठे आहे ते दाखवलं आहे. ओके, तर अचानक मीटिंग बंद झाली की पुन्हा तुम्हाला लिंक ताबडतोब मिळेल आणि तुम्ही पुन्हा जॉईन व्हायचं आहे. तर आपण बॅकग्राऊंड बदलण्यासाठीचे ही गोष्ट बघितली आहे आणि यानंतर आपल्याला काय बघायचं आहे. ओके, अजून एक ऑप्शन आहे मेनवाला. तर इथे इनेबल फोरग्राऊंड. ओके, बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंड. तर फोरग्राऊंडला जस्ट मी क्लिक करतो पहा आणि इथे आपल्याला गॅलरीतलं एखादी इमेज घ्यायची असेल तर या इम्पोर्ट ऑप्शनला क्लिक करून आपण गॅलरीतली एक इमेज पण घेऊ शकतो. पण सध्या जी डिफॉल्ट आहे ना तीच घेणार आहोत. आणि इथे बघा एक डॉट दिसतोय, तिला जर का आपण मागे किंवा पुढे केलं की ती जी इमेज आहे ती लहान किंवा मोठी होईल. ओके, चला तर मी ओके करतो आणि या ठिकाणी बघा कार आलेली आहे. काय आले? कार. तर ही जी कार आहे ना, तर ही आपण समजूया
ही फोरग्राऊंड म्हणजे ह्याच्या पुढे आहे. कशाच्या? कॅरेक्टरच्या समोर. कॅरेक्टर तिच्या पाठीमागे आहेत आणि इमेज पुढे आहे कारची. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या लागेल त्या इमेजेस, समजा एखादी इमेज आपल्याला कॅरेक्टरच्या समोर दाखवायची असेल तर ती पण घेऊ शकतो. पण फार वेळा याची गरज नाही पडणार. कधीतरी गरज पडू शकतं. याचा हा फोरग्राऊंडचा ऑप्शन आहे, शक्यतो आपल्याला वापरावाच नाही लागणार. ह्याला आपण एडिटिंगमध्ये तिकडे वापरू शकतो. आपलं जे काही एडिटिंगचं सॉफ्टवेअर असेल KineMaster सारखं एखादं, शक्यतो KineMaster, तर त्याच्यामध्ये आपण ह्या फोरग्राऊंडला वापरणार आहोत. त्याच्यामुळे इथे आपल्याला शक्यतो याची गरज नाही पडणार. पण समजा जस्ट तुम्हाला एक तिथे दाखवलं मी, तर याला मी बंद केलंय. तर इथपर्यंत तुम्हाला स्टेप्स लक्षात आल्या असतील, तर जस्ट हलकंसं रिपीट करतो. तर स्टेप नंबर 1 आपण बघितली होती, की खालच्या येलो पट्टीला, म्हणजे कॅरेक्टरच्या खाली जी येलो पट्टी दिसते ती पकडून आपण कॅरेक्टरला इकडून तिकडे नेऊ शकतो. हे पहा. आता ह्याच्या या पद्धतीने तुम्ही कॅरेक्टरला हलवू शकता खालच्या येलो पकडीला पकडून, ते सांगितलं मी. त्याच्यानंतर कॅरेक्टर बदलण्यासाठी कॅरेक्टरच्या सिम्बॉलला क्लिक करायचं आहे इथे. आणि कॅरेक्टर हे सगळे आता हलायला लागलेत, पण ते सगळे मला स्थिर हवे आहेत. तर या वरच्या प्ले बटनला आपण क्लिक करायचे, जेणेकरून सगळे कॅरेक्टर ऑटोमॅटिक स्थिर होऊन जातील, आयडल पोझिशनला येतील. तर या प्रकारे. आणि इथून आपण वरती जाऊन बॅकग्राऊंड चेंज करू शकतो. या प्रत्येक प्लसच्या बटनला क्लिक करून आपण कॅरेक्टरला ॲनिमेशन वेगवेगळे चेंज करू शकतो. तर इथपर्यंत आपण सोबत आहोत असं मला वाटतंय. ओके, तर आतापर्यंत सांगितलेलं तुम्हाला एकदम क्लिअर आहे का? आणि जर असेल तर CL टाईप करा. जिथपर्यंत आपण पोहोचलोय तिथपर्यंत आपण सोबत आहोत का? ओके, तर आहोत. लेफ्ट स्क्रीनचे आयकॉन दिसत नाहीत. लेफ्ट स्क्रीनचे आयकॉन दिसत म्हणजे कुठले आयकॉन दिसत नाहीत? मला तर स्क्रीनवर सगळं काही दिसतंय. म्हणजे माझ्या दुसरीकडे एक स्क्रीन मी तिकडे पुस्तकातील पात्र कसे घेता येतील? पुस्तकातील पात्र ह्याच्यात नाही घेता येणार. ह्याच्यातले कॅरेक्टर वेगळे आहेत. पुस्तकात ह्या इमेजेस असतात, हे कॅरेक्टर आहेत. ठीक आहे ना? तर इमेज वेगळं आणि कॅरेक्टर वेगळं. कॅरेक्टरचे हालचाल होत असते, इमेजची हालचाल होत नसते. ओके, ठीक. चला, तर आपण या इथपर्यंत पोहोचलो आणि सगळेजण सोबत आहेत आणि तुम्हाला सगळं कळतंय, समजतं आहे. लेफ्ट स्क्रीनचे आयकॉन दिसत नाहीत. लेफ्ट स्क्रीनचे कुठले आयकॉन दिसत नाहीत काय कळत नाही. मी पुन्हा वाटल्यास स्क्रीन शेअर करतो. स्टॉप करून काही इश्यू असेल तर निघून जाईल. ओके, कदाचित काय होतंय, की तो ते स्क्रीन शेअर करताना तेवढीच बॉर्डर घेतोय. म्हणजे मोबाईलची फुल तिथपर्यंत स्क्रीन त्याने घ्यायला पाहिजे, पण का घेत नाही काय माहिती. काही भाग इकडचा थोडासा कट करतोय तो, झूम ऑटोमॅटिकली. वाटल्यास ह्याच्यानंतर मी झूम Google Meetची लिंक पाठवू का? काल काल असं तर नव्हतं होत. म्हणजे काल याचा काही संबंध नाही, कारण की हा ॲपच तसा आहे. पूर्ण एकदम भरून आहे सगळ्या बाजूने. त्याच्यामुळे कदाचित ते झूम जो आहे ना, तो ती स्क्रीन घेत नाहीये इकडे एकदम वरची, एका बाजूची. आता याला काही छोटं वगैरे पण करता येत नाही ॲपच्या प्रिव्ह्यूला.
ठीक असू द्या. रेकॉर्डिंगमध्ये मात्र मला फुल दिसतंय. मी रेकॉर्डिंग साइडला पण पाहतो आहे. तर त्याच्यात मात्र पूर्ण कॅप्चर होतंय एकदम सगळं काही. पण आता तुम्हाला लाईव्हमध्ये दिसताना मात्र तसं होतंय.
स्क्रीन तर सगळ्यांना आता नक्की दिसतच असेल. ठीक, चला तर मी कंटिन्यू करतो आहे. तर खाली मूव्हचं जे बटन आपण बोललो, ते मूव्हच्या बटनला आपण टच करून इकडून तिकडे याला घेऊन जायचं आहे कॅरेक्टरला. यानंतर या ठिकाणी हे जे प्लसचे बटन दिलेले आहेत प्रत्येक कॅरेक्टरला, तिथून आपण ॲनिमेशन बदलायचे आणि कॅरेक्टर बदलायचं असेल तर इकडे बघा डाव्या कोपऱ्यात, जे तुम्हाला मगाशी दिसत नव्हतं. तर डाव्या कोपऱ्यात जे कॅरेक्टरचं चिन्ह आहे, तिथून आपण कॅरेक्टर बदलणार आहोत. त्याच्या वरच्या बाजूला एक प्ले सारखं दिसणारं चिन्ह आहे, त्याला समजा आता हे सगळे जे कॅरेक्टर आहेत, हे सगळे एकदा हालचाल करायला लागले आणि आपल्याला वाटलं की हे स्थिर असावेत, तर तुम्ही प्लेच्या बटनला क्लिक केलं की सगळे जे कॅरेक्टर आहेत ते डिफॉल्ट पोझिशनला स्थिर राहतील. तर या प्रकारे जस्ट आता आपण बघूया, एका एकाला मी टच करतो बघा, हे प्रत्येक कॅरेक्टर काही ना काही हालचाल करायला लागेल. ओके, प्रत्येक कॅरेक्टरची आता काही ना काही हालचाल चालू झाली. मी सगळ्यात पहिलं वालं डाव्या बाजूचं, सगळ्यात वरच्या बाजूचं प्ले सारखं दिसणाऱ्या बटनला जर टच केलं तर सगळे स्थिर झालेले आहेत, आयडल पोझिशनला आलेले आहेत. त्याच्या खाली जे कॅरेक्टरचं चिन्ह दिसत आहे त्याला मी क्लिक करतो. मगाशी तुम्हाला ते कदाचित कट झाल्यामुळे दिसत नव्हतं असं तुमचं म्हणणं होतं. तर त्या कॅरेक्टरच्या चिन्हाला मी क्लिक करतोय आणि ते आहे कॅरेक्टर 1, 2, 3, 4. तर हे 4 कॅरेक्टर जे आहेत त्याला कुठल्याला आपल्याला बदलायचं, त्या नंबरच्या कॅरेक्टरला आपल्याला क्लिक करून त्याचा आतला कॅरेक्टर आपण त्याचं बदलू शकतो. जसं की समजा कॅरेक्टर 1 म्हणजे डाव्या बाजूने 1 असतो. मग त्या शेजारचा 2, 3 आणि 4. ओके, तर यापैकी आपण समजा बदलायचं आहे कॅरेक्टर नंबर 3. तर 3 काय आहे? लिली बॉय. 3 नंबरला इथे बघा तुम्हाला दिसतोय 3 नंबरला आहे लिली बॉय. तर याच्याऐवजी समजा आपल्याला वेगळं काही पाहिजे, तर इथे मी क्लिक केलं आणि खाली समजा कुठेतरी गेलो, मॅन असं क्लिक केलं, मॅन 1. तर या ठिकाणी मॅन 1ला क्लिक केल्यावर त्या ठिकाणी एक माणूस तिथे आलेला आहे, एक कॅरेक्टर. तर अशाच पद्धतीने आपण प्रत्येक कॅरेक्टरला चेंज करू शकतो. यानंतर बॅकग्राऊंड जे देण्याचा ऑप्शन होता तो इथे आहे. याला आपण क्लिक केलं तर इथे असतं बॅकग्राऊंड आणि फोरग्राऊंड. तर बॅकग्राऊंडला क्लिक केलं इथे, त्याच्यामध्ये ब्लू बॅकग्राऊंड BG आणि ग्रीन BG अशा प्रकारचे 2 ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. तर ग्रीन BG किंवा ब्लू BG जे आहे त्यापैकी आपल्याला वापरावा लागेल. तर काही वेळा ग्रीन पण वापरावा लागेल, काही वेळा ब्लू पण वापरावा लागू शकतो. कारण की काही-काही वेळेला काय असतं की कॅरेक्टरच्या अंगावर जे परिधान केलेले कपडे असतात, ते कदाचित काही ठिकाणी ग्रीन असतात आणि मग ग्रीन स्क्रीन रिमूव्ह करायला गेल्यावर त्याला काही समजा आपल्याला धक्का लागत असेल, तर आपल्याला ब्लू स्क्रीन अशा वेळेला वापरायची गरज पडते. ठीक, तर सध्या मी तरी ग्रीनला क्लिक करतोय
आणि ओके म्हणायचं आहे खाली. तर ऑटोमॅटिकच आपल्याला दिसत आहे की कॅरेक्टरच्या पाठीमागे बॅकग्राऊंड बदललेला आहे. ठीक, तर आपल्याला मॅक्सिमम वेळा ग्रीन स्क्रीन घेऊनच बॅकग्राऊंडवरती काम करावं लागतं. अपने बिजनेस की सेल्स को ग्रो करना चाहते हो पर कॉस्टली सोशल मीडिया एजेंसीज आपको अच्छे रिजल्ट्स नहीं दे पा रही हैं, तो आपके लिए ये एआई बेस्ड मोबाइल बहुत हेल्पफुल हो सकता है, जिसका नाम है एडकृति। अभी तक इंडिया में 50,000 से ज्यादा बिजनेस इस ऐप को यूज करके अपना बिजनेस ग्रो करे। यहाँ से आपको इंस्टा, फेसबुक एंड गूगल जैसे प्लेटफॉर्म से डेली कस्टमर्स मिल सकते हैं एंड इसके पैकेजेस सिर्फ 3,000 रुपीज से स्टार्ट होते हैं, जिसमें आपकी एडवर्टाइजिंग कॉस्ट, कस्टमाइज्ड डिजाइनिंग कॉस्ट एंड जीएसटी सब इंक्लूडेड। और हाँ, इस ऐप में फ्री सीआरएम भी है, उसको यूज करके आप अपने कस्टमर से सिर्फ 2 मिनट में कनेक्ट कर सकते हो। तो सोच क्या रहे हो, अभी नीचे दिए गए इंस्टॉल बटन पे क्लिक करो एंड अपने बिजनेस को ग्रो करो। ओके, हे आता इथे ॲड आलेली आहे आणि आपल्याला कुठेही बंद करायचं बटन दिसत नाही, त्याच्यामुळे आपल्याला तोपर्यंत थांबावं लागतंय. आता इथे आपल्याला अजूनही बंद करायचं बटन दिसत नाही आहे. ठीक आहे, ॲड संपून गेली तरीसुद्धा. तर या ठिकाणी काय दिसतंय, ॲड 1 ऑफ 2 म्हणजे 2 ॲड आहेत, त्यापैकी एक संपली आहे. तर अशा प्रकारची ही इथे जे बटन दिसते ना, इथे आपल्याला क्लिक करावं लागेल. हा नवीन फंडा चालू केला आहे, अगोदर असा नव्हता. एक ॲड झाली की ते बंद होत होतं, परंतु आता दुसरा एक त्याच्यातच ॲड दिलेली आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की ते दुसरे बघावं लागेल, तेव्हा ते बंद होईल. आणि या ठिकाणी दुसरी एक ॲड जी आहे ती इमेजवाली ॲड आहे आणि त्याच्यानंतर एक्सचं चिन्ह तिथेच आलेलं आहे. त्या एक्सच्या चिन्हाला क्लिक करून आपल्याला ॲड घालवता येते. आता जर का आपल्याला ॲड पाहिजे नसेल, ॲडचा त्रास होत असेल, तर पेड व्हर्जनची सुविधा या ॲपने अजून तरी तयार केलेली नाही. हे सगळं ॲडवरच काम चालू आहे यांचं. म्हणजे की ॲडवरून जे पैसा येतो त्याच्यावरून हे ॲप्लिकेशन चालू आहे. ठीक, तर काही ना काही शेवटी प्रत्येकाचा एक पैसा कमवण्याचा मार्ग असतो. ॲप जे बनवत असतात ते एकतर जाहिरातीद्वारे कमवतात किंवा मग पेड व्हर्जन तयार करून. मग फ्रीमध्ये ॲड सोडतात आणि पेडमध्ये मात्र ते ॲड बंद करतात. तर या प्रकारे. पण इथे मात्र असा काही ऑप्शनच नाही आहे. त्यामुळे आपल्याला नाविलाजाने का होईना पण ॲड बघाव्याच लागणार आहेत. ओके, चला तर इथपर्यंत आपण कॅरेक्टर बदलण्याच्या विषयीच्या काही गोष्टी केलेल्या आहेत आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे आपण बॅकग्राऊंडच्या बद्दल बोललेलो आहोत. ओके, तर यानंतर आणखी एक मेनू आपल्याला बघायचा आहे. याचं नाव इथे तुम्हाला चष्मा आणि टोपीचं चिन्ह दिसतंय. तर त्याला मी क्लिक करणार आहे आता आणि त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅरेक्टर प्रॉप CH1 म्हणजे कॅरेक्टर 1, CH2 कॅरेक्टर 2. प्रॉप म्हणजे एक वस्तू. प्रॉप म्हणजे आपण कॅरेक्टरच्या दोन्ही त्याला म्हणतो हातात दिलेली वस्तू. आता ह्या प्रत्येक कॅरेक्टरच्या हातामध्ये आपल्याला काही ना काही वस्तू द्यायची आहे. तर ती कशी देणार? तर कॅरेक्टर 1 जो आहे ना, CH1, तर ती लेडी आहे. आपण समजा तिथे क्लिक केलं आणि याच्यामध्ये पर्स आहे बघा, पहिल्या नंबरला मी तिला क्लिक करतो आणि ओके करतो पहा. बघा त्या लेडीजने म्हणजे पहिल्या कॅरेक्टरने पर्स हातामध्ये घेऊन चाललेली किंवा आपण त्याला तसं ॲनिमेशन दिलं चाललेलं, तर पर्स हातामध्ये घेऊन चालल्याचा अनुभव आपल्याला मिळेल. जस्ट मी त्याला क्लिक करतो पहा. हे बघा, वॉकिंग ॲनिमेशन आहे आणि हातामध्ये पर्स पकडलेली आहे. तर अशा प्रकारे हातामध्ये काही ना काही प्रत्येक कॅरेक्टरच्या वस्तू जे द्यायची असते त्याला म्हणतात प्रॉप्स. ठीक आहे ना. तर मग हे प्रॉप्स आपल्याला प्रत्येक कॅरेक्टरच्या हातामध्ये देण्यासाठी काय करावं लागेल, इथे क्लिक करावं लागेल. इथे क्लिक केल्यानंतर समजा कॅरेक्टर नंबर आपण 3 घेऊया. कॅरेक्टर नंबर 3 आणि 3 इथे याच्या हातात देऊया नाईफ आणि ओके करूया. हे पहा, तर त्या कॅरेक्टरने हातामध्ये सुरी पकडलेली आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तू त्या कॅरेक्टरच्या हातामध्ये आपण देऊ शकतो. तर असं प्रत्येक कॅरेक्टरला आता आपण जर का अजून एकदा क्लिक केलं आणि समजा चुडेल आहे, तर इथे किती कॅरेक्टर आपल्याला किती वस्तू मिळतात, तर AK-47 आहे, पर्स आहे, हँडगन आहे. म्हणजे पोलीस कॅरेक्टर असेल तर ते लागू पडेल. ते स्वॅब आहे, व्हॅक्यूम क्लीनर आहे, बॅडमिंटन आहे, चपाती रोलर आहे, टी, ज्यूस, स्पून, फोन, स्वॉर्ड आणि बाकीचं काय काय. तर या प्रकारे आता आपल्याला तिथे ते स्पून दिला आपण आणि ओके म्हणालो, तर बघा चमचा हातामध्ये पकडलाय चुडेलने. तर या प्रकारे आपण कॅरेक्टरच्या हातामध्ये वस्तू कशा द्यायच्या हे बघितलं. ओके, तर लक्षात घ्या की आपण एक एक स्टेप पुढे चाललोय आणि स्टेप बाय स्टेप मी अगदी स्लोली सांगतोय आणि झालेल्या स्टेप मी रिपीट पण केल्या पुन्हा गुगल मीटमध्ये आल्यावर. ओके, काही प्रॉब्लेम नाही ना आता सध्या तरी? कोस्ट आवाज पूर्ण ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय का सर, श्याम सर? नो. ओके, काही जणांचं म्हणणं आहे नाही होत आहे. नाही सर, नाही होत. ठीक, चला. तर आता या कॅरेक्टरची डायरेक्शन चेंज करायची आपल्याला. समजा आता सगळे कॅरेक्टर कुठे बघतायत? डाव्या दिशेने. त्यांना उजव्या दिशेने बघायला लावायचं आहे. मग ते कसं शक्य होईल? तर त्यासाठी आपण काय करूया, या ठिकाणी आपण क्लिक करूया. कुठे?
प्लसच्या बटनला प्रत्येकाच्या, ठीक आहे. तर या ठिकाणी मी क्लिक करतो पहा, आणि इथे एक बटन आहे फ्लिप. काय नाव आहे? फ्लिप. हा कुठला कॅरेक्टर आहे? 1. कॅरेक्टर 1ला मी टच केला आहे. त्याच्यानंतर कॅरेक्टर 1च्या आतमध्ये आहे फ्लिप, त्याला मी क्लिक करतो तिथे आणि ओके करतो. पहा, पहिल्या नंबरचा कॅरेक्टर त्याची दिशा चेंज झालेली आहे. पण कुठे चेंज केलं आपण? पुन्हा एकदा लक्षात घ्या. प्लसच्या बटनला क्लिक करायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये फ्लिप आहे, प्लसच्या उजव्या कोपऱ्यात. फ्लिप केलं, ओके केलं, तर बघा ती चुडेल दुसऱ्या दिशेने पाहत आहे. तर या प्रकारे आपण कॅरेक्टरची दिशा बदलू शकतो. ह्याच्यात 2च दिशा बदलवता येतात, एक तर डावीकडे, एक उजवीकडे, या दोन्हीपैकी एक. तर या प्रकारे आपण हिला काय केलं, दोन्हीकडे म्हणजे ज्या दिशेने आपल्याला पाहिजे त्या दिशेने जसं आपण तिला फिरवलं किंवा तिला फ्लिप केलं असं आपण म्हणूया. तर आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं? हातामध्ये ती वस्तू देणं वगैरे या प्रकार बघितलं, आणि बॅकग्राऊंड बदलणे पण बघितलं आहे, कॅरेक्टर चेंज करणे बघितलं आहे. आता समजा आता हे जे कॅरेक्टर्स आहेत, या कॅरेक्टरच्या हातामध्ये वस्तू द्यायची आपण ठरवलं, तर समजा आता कुठल्या सेकंड नंबरच्या कॅरेक्टरच्या हातात काहीच नाही आहे. पण समजा इथे ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्यापेक्षा वेगळी वस्तू त्या कॅरेक्टरच्या हातामध्ये जर द्यायची असेल तर त्यासाठी सगळ्यात खाली जावं लागेल आपल्याला, सगळ्यात खाली. आणि तिथे दिलेलं आहे बघा कस्टम. नीट बघा, सगळ्यात खाली दिलेलं आहे कस्टम इथे. तर या कस्टमला आपण क्लिक करणार आहोत. मी करतो क्लिक, आणि कस्टमला जसं क्लिक केलं तसं ऑटोमॅटिकच आपल्यासमोर गॅलरीचा ऑप्शन आलेला आहे. तर गॅलरीच्या फोटो बटनला मी क्लिक करतो, म्हणजे गॅलरीत एंट्री करण्यासाठी. जसं मी याच्यात एंट्री केलेली आहे तसं माझ्यासमोर काही वेगवेगळे गॅलरीतले फोल्डर दिसू लागले आहेत. तर आपण योग्य त्या फोल्डरमध्ये जात आहोत. तर मी एका फोल्डरमध्ये जातो जिथून आपण एक वेगळी वस्तू घेणार आहोत. ओके, तर ह्याच्यातली आपण आता त्या लेडीच्या हातामध्ये काय देऊया? झाडू देऊया. तर मी झाडू पहिल्या नंबरला जो दिसतोय सेकंड नंबरला, त्याला क्लिक करतो आणि ओके करतो. पहा बघा, चुडेलने काय पकडलंय? झाडू, जो की डिफॉल्ट ॲपने दिलेला नाही. तो आपण गॅलरीतला उचलला आणि हिच्या हातामध्ये दिला. तर या प्रकारे कस्टम प्रॉप्स याला म्हणूया आपण. कस्टम प्रॉप्स म्हणजे की जे ह्याच्यामध्ये नाहीत, त्या वस्तू ज्या आपल्याला पकडायला लावायच्या त्या या पद्धतीने आपण पकडायला लावू शकतो. तर अशा प्रकारे आता ह्याच्या हातात झाडू दिला. आता समजा सेकंड नंबरचा जो कॅरेक्टर आहे किंवा थर्ड नंबरचा, ह्याच्या हातात काय द्यायचं असेल, समजा हा थर्ड नंबरचाच बघूया आपण, त्याच्या हातात सुरी आहे, तर त्याला मी चेंज करतो थर्ड नंबरला. तर थर्ड नंबरला बघा नाईफ तुम्हाला दिसते, तुमच्या स्क्रीनवरती लक्ष असू द्या. इथे हा CH3 आहे, तर तिथे मी क्लिक करतो आणि कस्टमला क्लिक करतो सगळ्यात खाली, म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा सराव करून दाखवण्यासाठी. गॅलरीला क्लिक करतो आणि यानंतर पुन्हा एकदा मी त्या विशिष्ट फोल्डरमध्ये येतो. कुऱ्हाड जी आहे ना, ती पहिल्या नंबरची, तिला मी टच करतो आणि ओके करतो. आता बघा, तो जो कॅरेक्टर आहे त्याच्या हातामध्ये अगोदर काय होतं? सुरी होती, आता काय आहे? कुऱ्हाड. तर अशा पद्धतीने आपण कॅरेक्टरच्या हातामध्ये कस्टम वस्तू पकडायला लावू शकतो. तर ही प्रोसिजर जी आहे ना, ती एकदा तुम्हाला कळली की कस्टम वस्तू त्याच्या हातात कशी पकडायला लावायची. अगोदर तर डिफॉल्ट वापरून पहा, नंतर मग कस्टमकडे. आता कस्टमकडे जर काही समजा कुऱ्हाड हे सगळं गॅलरीत कुठून आणायचं किंवा आणलं तर ती लगेच इथे मॅच नाही होणार. तर ते मॅच करण्यासाठी काही विशिष्ट टेक्निक आहे. ती अगोदर त्या पद्धतीने ती इमेज गॅलरीत आधी सेव्ह करून ठेवावी लागते, तरच ती वस्तू बरोबर त्या हातामध्ये तिथे बसते. नाहीतर तुम्ही म्हणाल की कुठून तरी मी रेडीमेड डाउनलोड करेल आणि डायरेक्टली क्लिक करून तिथे घेईल, तर ती वस्तू कॅरेक्टरच्या हातामध्ये न दिसता तुम्हाला इथेच आजूबाजूला कुठेतरी दिसेल. ठीक, तर त्यामुळे तिला एक थोडी वेगळी टेक्निक आहे, ती आज आपण नाही पाहणार, उद्या पाहणार, कारण की सगळंच एका दिवशी खिचडी होईल.
तर त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप गोष्टी पुढे जातच आहोत. यानंतर आता हे जे कॅरेक्टर्स आहेत, या कॅरेक्टर्सला आपल्याला बदलायचं हे तर आपण बघितलं. पण कॅरेक्टर याच्यामध्ये दिले तेवढेच जर का घेता येत असतील, तर मग आपल्या स्टोरीला अनुसरून आणखी कॅरेक्टर हवे असतील तर काय? तर त्यासाठी सुद्धा खाली तुम्हाला दिलंय इम्पोर्ट कस्टम. काय दिले? इम्पोर्ट कस्टम. तर इम्पोर्ट कस्टमला समजा मी क्लिक केलं, तर इथे काय आलंय? हे पहा इथे फ्रॉम ड्राईव्ह. काय आले? फ्रॉम ड्राईव्ह. त्याला एक छोटासा बॉक्स आहे, तिथे आपण क्लिक करणार आहोत, ड्राईव्हच्या तिथे. आणि मग आपण क्लिक करणार आहोत, सॉरी तो ऑप्शन यायला पाहिजे होता, आला नाही. लोड. लोडला जसं मी क्लिक केलं तसं गॅलरीचा ऑप्शन ओपन झाला. गॅलरीत आपण जाऊया. ओके करूया. हे पहा एक या ठिकाणी वेगळा कॅरेक्टर आलेला आहे. आता फक्त काय की ह्याचा जो प्रॉप आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, फर्स्ट नंबरच्या कॅरेक्टरचा, म्हणजे तो जरा दिसायला बरा वाटेल. तर या प्रकारे आपण कॅरेक्टर बदलला. जो कॅरेक्टर इथे दिलाय मी तो कॅरेक्टर आपल्या ॲपमध्ये नाही, ॲपने तो दिलेला नाही, तर तो कॅरेक्टर मी गॅलरीतून घेतलाय. ठीक, तर सध्या तरी आपण बेसिकने जाऊया. म्हणजे कॅरेक्टर घ्यायचा आहे गॅलरीमध्ये, पण गॅलरीत कॅरेक्टर तयार कुठून होणार आणि कसा येणार तर ती पुढची गोष्ट आहे. पण सध्या तुम्हाला कस्टम प्रॉप्स गॅलरीतून कुठून घ्यायचं कसं ते सांगितलं आणि हे पण सांगितलं. अजून एकदा बघा इकडे, इथे जेव्हा मी क्लिक करतो स्पेशल कॅरेक्टर, काय इथे स्पेशल कॅरेक्टर, तर स्पेशल कॅरेक्टरला मी क्लिक करतोय पहा. ओके, स्पेशल कॅरेक्टर थोडंसं जरा थांबूनच घ्यावं लागेल असं मला वाटतंय. गेट कॅरेक्टरला मी इथे क्लिक करतो. स्पेशल कॅरेक्टरच्या आतमध्ये गेट कॅरेक्टर. ओके, या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे गेट कॅरेक्टरला क्लिक केल्यानंतर. तर ही वेबसाईट कोणाची आहे? क्रोमाटूनची स्वतःची आहे. आणि क्रोमाटूनने काही कॅरेक्टर त्यांच्या वेबसाईटवर ठेवलेले आहेत. तर याच्यापैकी आपल्याला कुठला कॅरेक्टर घ्यायचा आहे का, आणि घ्यायचा असेल तर तो कसा घेतला जाऊ शकतो ते आपण बघूया. आता याच्यातला एखादा कॅरेक्टर आपण वापरून पाहूया. समजा ह्या बाईकला मी क्लिक करतो. थोडंसं खाली यायचंय आणि इथे बारकाईनं बघायचं आहे जे मी सांगतोय ते. इथे दिलेलं आहे नेम आणि इथे दिलेला आहे की कोड. नेम हे आहे, हे नेम आहे आणि हा आहे की कोड खालचा. ठीक आहे ना. तर हे एक एक आपल्याला कॉपी करायचं आहे. हे नेम आहे जे की BIKE स्मॉल आहे, लक्षात ठेवण्याजोगं आहे. स्पेलिंग पूर्ण स्मॉलच आहे, त्यामुळे इथे याला मी कॉपी न करता डायरेक्टली कॉपी याला करतो, खालचा की कोड कॉपी करतो आणि क्रोमाटूनमध्ये आपण येऊया. क्रोमाटूनमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रत्येक कॅरेक्टरच्या तिथे दोन ऑप्शन दिसतात. जरा तुम्ही मोठं करून बघितल्यावर इथे एक दिसतोय, इथे एक दिसतोय, की कोड आणि कॅरेक्टर नेम. कॅरेक्टर नेम. तर अशा प्रकारे आपल्याला कॅरेक्टर 1 2 3 जे आहेत ना, तर त्याच्यापैकी कॅरेक्टर 1 2 असं जे दिलंय त्याच्यापैकी एकाला आपण टाकू शकतो. तर मी बाईक इथे टाकतो. हे बघा बाईक आणि हा त्याचा की कोड. ठीक आहे ना. तर याला मी कॉपी पेस्ट केलेला आहे आणि इथे आता ओके करतो, सॉरी इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट हे जे ना, हे इम्पोर्ट याला टच करायचं आहे.
ओके केल्यानंतर एक जाहिरात आलेली आहे. प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्ही नुसतं ऐकून घ्याल, प्रॅक्टिस नाही करणार तर आपल्याला समजायला कठीण होईल. हे बघा, खूप उशिराने आपल्याला असा बटन आले. बरेचसे जण घाबरतात. सर ॲडला ते बंद करायला बटनच नाही हो. मग तुम्ही काय करता, घाई गडबडीने ॲपच बंद करता पूर्ण. इथे बघा एक्सचं बटन, पण थोडा धीर धरावा लागेल, पेशन्स ठेवावे लागतील. कारण की आपण फ्री सर्व्हिस वापरतोय म्हटल्यावर ॲड तर येणार ना. आणि मग ॲड जाईपर्यंत कुठेतरी आपल्याला ते एक्सचं चिन्ह दिसेल बंद करण्यासाठी. ओके, एवढा तर उशीर लागत नाही. ठीक आहे, आलोय. तर या पद्धतीने आपल्याला दिसते कॅरेक्टर याचा सुद्धा आलेला आहे. जी गाडी पाहिजे होती आपल्याला ती सुद्धा इथे आलेली आहे. ओके, तिची साईज लहान करायची असेल तर तिच्यावर पण एक प्लसचं बटन आहे. जसं कॅरेक्टरला बाकीचे आहे ना तसं सेम. तर त्याला टच करायचं आहे आणि गाडीची जी साईज आहे ती फार मोठी दिसत आहे. तर ती आपण कमी करण्यासाठी इथे आपल्याला ऑप्शन दिसतोय. हे बघा, हा ऑप्शन, हा डॉट मागे घ्यायचा आहे म्हणजे ती लहान होईल. आणि किती लहान पाहिजे आपण तेवढी ती लहान करू शकतो. आणि ओके करूया. तर या प्रकारे गाडी हा सुद्धा एक कॅरेक्टर इथे आपण घेतलेला आहे. ही इमेज नाही, इमेज वेगळा आणि कॅरेक्टर वेगळा. ठीक आहे ना. तर या इमेजला आणि कॅरेक्टरला याच्यामध्ये फरक असतो, ते लक्षात घ्या. याला ॲनिमेशन देता येतात. जसं बघा इथे ॲनिम 1 2 3 असं दिलेलं आहे. तर ओके केला ना आपण याचा, तर बघा गाडीचा कलर जो पहिला होता तो बदलला आहे. अजून एकदा मी टच केला तर गाडीचा कलर त्याच्यावर बदलत जाईल. हे बघा, आणि गाडीचे चाकंसुद्धा पळायला लागलेले आहेत. तर त्याला ऑटोमॅटिकली तसे ॲनिमेशन डिफॉल्ट दिलेले आहेत. फक्त मी टच केलं आहे आणि ते ॲनिमेशन तिथे रन झालेलं आहे. तर या प्रकारे आपण गाडीला सुद्धा ॲनिमेशन वेगळे जे दिलेत त्या डिफॉल्टमध्ये त्यातले आपण देणारच आहोत. तर या प्रकारे आपण कॅरेक्टर 2 ठिकाणाहून घेणं हे तुम्हाला समजलं असेल. जस्ट मी पुन्हा रिपीट करतो कुठून घेतलं. पहिलं तर आपण काय केलं, या ठिकाणी गेलो कॅरेक्टर घेण्यासाठी आणि इथे जाऊन इथून आपण कस्टममध्ये गेलो. हे बघा, अगोदर तर डिफॉल्टवाले जे होते ते घेतले. नंतर शेवटी आपण कस्टमकडे गेलो सगळ्यात खाली आणि गॅलरीतला एक कॅरेक्टर उचलला. ठीक, हा एक प्रकार झाला. त्याच्यानंतर दुसरा प्रकार होता कॅरेक्टर घेण्याचा, तो हा इथून SP. इथून आपण जी आता गाडी घेतली ती SP मधून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण कॅरेक्टर घेऊ शकतो. कॅरेक्टरचा जो सिम्बॉल आहे त्यातून डिफॉल्ट कॅरेक्टर प्लस गॅलरीतले कॅरेक्टर. त्याच्यानंतर SP मध्ये स्पेशल वेबसाईटवर जे कॅरेक्टर आहेत क्रोमाटूनच्या ते कॅरेक्टर आपण घेऊ शकतो. तर त्याच्यात पण स्पेशल कॅरेक्टर आणि रेग्युलर कॅरेक्टर असे 2 प्रकार आहेत. तर स्पेशल SP ज्या कॅरेक्टरला लिहिलेलं असेल SP इथे, तर ते SPच्या ऑप्शनमधूनच इकडे समजा ॲप्लाय होऊ शकतात. ते थोडंसं अजून पुन्हा उद्याच्या भागामध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेलच मी SP काय आहे किंवा SP कसं ओळखायचं. SP म्हणजे स्पेशल कॅरेक्टर. ठीक, तर अशा प्रकारे आपण क्रोमाटूनबद्दलची आज काही माहिती बघितलेली आहे. काही थोडीफार राहिलेली आहे, पण एकाच वेळेला एवढं सगळं थोडंसं करणं मुश्किल जातं. त्याच्यामुळे आपण उद्याच्या भागामध्ये क्रोमाटून जो राहिलेला आहे तो पूर्ण करूया. ठीक आहे, कारण की आता एवढं तुम्हाला समजलेलं असणं गरजेचं आहे आणि याच्यावर प्रॅक्टिससुद्धा करणं गरजेचं आहे. त्यावेळेस उद्या तुम्हाला बाकी पुढच्या गोष्टी समजतील. तर बाकी पुढच्या गोष्टी आपल्याला काय काय करायचे आहेत ते थोडंसं तुम्हाला म्हणजे आठवण किंवा उद्या आपण काय पाहणार आहोत. तर या ही जी गाडी आहे त्या गाडीवर एखादा कॅरेक्टर आपण बसवणार. ड्रायव्हर जसा बसतो सेम तसा. ओके, यापैकी कोणीही. तर गाडीवर गाडी चालक ड्रायव्हर कसा बसवायचा हे आपण उद्या पाहणार आहोत. अशा प्रकारे आणि त्यासोबतच कस्टम वस्तू जी हातामध्ये द्यायची ती डिझाईन कशी करायची
अगोदर गॅलरी ती तयार असावी लागेल ना, तर ती डिझाईन कशी करायची? तर वस्तू समजा आपण जरी गॅलरीत रेडीमेड झाडू कुठून तरी डाउनलोड केलाच, पण तो याच्या हातामध्ये फिट बसेल हे कसं काय होऊ शकतं? तर त्यासाठीच्या काय टेक्निक्स आहेत तर ते उद्या तुम्हाला प्रॉपरली समजावलं जाईल. तसेच हे स्पेशल कॅरेक्टर जे आहेत ते कोणते, रेग्युलर कॅरेक्टर कोणते आणि कुठल्या ऑप्शनमधून काय कॅरेक्टर तिथून घेता येऊ शकतो. पण सध्या तुम्हाला प्रॅक्टिस काय करायची आहे, जे बेसिक आहेत बॅकग्राऊंड बदलून पाहणे, ग्रीन बॅकग्राऊंड किंवा कलर्ड बॅकग्राऊंड, त्याच्या हातामध्ये ज्या डिफॉल्ट वस्तू आहेत त्या वस्तू देणे, त्याला ॲनिमेशन देऊन पाहणे, ॲनिमेशन प्रत्येक ॲनिमेशनला क्लिक करून तो रन करून पाहणे, त्या ॲनिमेशनला नाव काय आहे आणि तो रन होताना त्याची ॲक्शन काय आहे. तर हे सगळ्या गोष्टींची बेसिकली प्रॅक्टिस तुमची झालेली पाहिजे, तेव्हा उद्याच्या गोष्टी समजून घ्यायला सोप्या वाटतील. कारण की प्रॅक्टिस मागे मागे पडत चालली आणि मी पुढे पुढे चाललो की तुम्हाला ते अवघड वाटणं साहजिकच होणार आहे. त्यामुळे आज शिकवलेल्या भागावर तुरंत प्रॅक्टिस करायची आहे. तर तुरंत म्हणजे की तुम्ही मला ह्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग फक्त पाठवायचं आहे. ह्या स्क्रीनवर तुम्ही जे काही केलं असेल त्याचं स्क्रीन पलच्या माध्यमातून लिंक मला पाठवायची. कारण की लिंक मी सहज क्लिक केली की लगे ओपन होते आणि मला ते पाहता येतं. तुम्ही प्रत्येकाने जर का डायरेक्ट WhatsAppवर व्हिडिओ पाठवायचा ठरवला तर मग तुम्हाला तिकडून अपलोड करा, मला इकडे डाउनलोड करा आणि सगळ्यांचे असे व्हिडिओ डाउनलोड करत राहिलो तर मला पण मोठा प्रॉब्लेम मेमरीचा होऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला स्क्रीन पलच्या ॲपचा उपयोग करून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि ॲप वापरताना काही जेव्हा अडचण येते तेव्हा ती अडचणसुद्धा तुम्ही स्क्रीन पलच्या माध्यमातूनच रेकॉर्ड करून मला पाठवायची आहे, की मी असं असं करतोय आणि असं असं होत नाही आणि हे बघा स्क्रीन रेकॉर्डिंग. तर त्यामुळे मला प्रॉपर उत्तर देणं शक्य होतं. कारण की तुम्ही नुसतं म्हणता सर हे चालू होत नाही, बस एवढंच, किंवा हे कॅरेक्टर येत नाही किंवा ह्याचा ऑप्शनच दिसत नाही. तर तुम्ही नेमकं काय करता आणि कुठे नेमकं बटन तुम्ही क्लिक करत आहात ती कृती करताना, हे मात्र तिथे काही उल्लेख नसतो. त्यामुळे मला त्याचं उत्तर देणं कठीण होतं. म्हणून चांगल्या प्रकारचा सपोर्ट मिळवण्यासाठी स्क्रीन पलचा तुम्हाला वापर करावाच लागेल. आणि हे सगळ्या स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला व्हिडिओसाठी लागणार आहेत. प्रत्येकाच्या क्लिप्स तुम्हाला रेकॉर्डिंग करावं लागणार आहेत छोट्या-छोट्या. 10-10 सेकंद, 5-5 सेकंदाच्या ह्या सगळ्या हालचाली ज्या आहेत ना प्रत्येक कॅरेक्टरच्या, या आपल्याला रेकॉर्ड कराव्या लागतात. म्हणून स्क्रीन पल वापरण्याची सवय तुरंत लावून घ्या. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी तर उपयोगी आहेच, परंतु हे स्क्रीन पण रेकॉर्ड करावीच लागेल ना आपल्याला व्हिडिओ बनवायचा असेल तर. तर ह्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात आणि प्रॉपरली उद्या बाकीच्या गोष्टी आपण कंटिन्यू करूया. तर सध्या तरी आता 9:47 झालेले आहेत. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आत्तापर्यंत वाटत असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके, मी थोड्या वेळासाठी स्क्रीन स्टॉप करतो आहे. ओके, वरच्या कोपऱ्यात तिथे फ्लिप बटन आहे. कदाचित मगाशी तुम्ही ते मिस केलं असावं हे, जे मी सांगितलं होतं ते. तर याला फ्लिप केलं की ऑटोमॅटिकच त्याचं फेस चेंज होतं किंवा त्याची दिशा बदलते त्या कॅरेक्टरची. तर हे मगाशी ऑलरेडी सांगून झालेलं आहे. पण तरी तुम्ही नाही समजलं तर पुन्हा रेकॉर्ड व्हिडिओ आहेच आपल्याकडे. ओके, आणखी कोणाला काही
हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. सर व्हिडिओ केल्यानंतर तो इम्पोर्ट कसा करायचा गॅलरीमध्ये? हे आपण जे काय काम तयार केले ते गॅलरीमध्येच राहण्याचं असलं तर? बरं ते कसा वापरायचा मग? ओके 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 ठीक आहे. हॅलो सर. हॅलो सर. सर स्क्रीन पलचा रेकॉर्डिंग व्हिडिओ किती मिनिटापर्यंत करता येते? म्हणजे मी 5 मिनिटाचं दुपारी करून बघितलेलं सर, ते हे होत नव्हतं, शेव होत नव्हता सर व्हिडिओ 5 मिनिटाचा. हम्म. ठीक आहे. ओके सर. ओके सर. हॅलो सर. स्क्रीन रेकॉर्ड झाल्यानंतर ती लिंक कशी पाठवायची सर? ओके. ओके म्हणजे होमवर्कची लिंक पाठवायचं तसंच त्याच्यातलंच करायचं का सर? ओके. बरं. ओके. थँक्यू सर. सर ते स्क्रीन पल्सचं जे सेटिंगचं बटन आहे ते क्लिकेबल नाही होत आहे. काय कारण असू शकतं? तर ते आहे सगळं पण ते होत नाहीये. सर हा सर म्हणजे जो कार्टूनचा आता आपण हा व्हिडिओ मेकिंग प्रोग्राम बघतोय याचा स्पेशली ग्रुप तयार नाही केलेला का? कोणत्या हा हा ठीक आहे सर. आणि ते हा कोर्स कालची जे माझ्याकडून मिस झालं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं, तर मला कालचा व्हिडिओ बघण्यासाठी असे ठीक आहे सर. ठीक आहे सर. थँक्यू.
सर आम्हाला ते मेसेज येत नाहीत तुमच्या ग्रुपचे. गोंगडे. नाही, आम्ही त्याच नंबरवरनं केलं होतं, पण आम्हाला मेसेज पण येत नाहीत, लिंक पण येत नाही. तर तेच सांगायचं होतं. बरं. त्या नंबरवर. आहे सर, कोणत्या नंबरवर करू दे पण? 28. ठीक आहे, चालेल. सर, हा नमस्कार सर. माझं नाव शारदा मकवाणा. मला पण आहे ना, हे जे तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे लिंक पाठवल्यात, काहीच रिसीव्ह झालेलं नाही. एक्झॅक्टली कळतच नाही. कम्युनिटी ग्रुपवर एक येतोय, एक कम्युनिटी ग्रुप म्हणून आणि एक अनाउन्समेंट असं काय. तर क्लिक केल्यावर काहीच नसतं. पण त्याच्यावरती मग स्क्रीन रेकॉर्डिंगचं पण मी लिंक बघते तर अवेलेबल नाही आहे तिथे, ते दिसत नाहीये काही. हा हा अच्छा. स्क्रीन रेकॉर्डिंग कशी करायची, हा व्हिडिओ त्याच्या लिंक जी तुम्ही पाठवणार. अच्छा, मग मला त्याच्यात रिसीव्ह होईल ना ते सर्व? ओके ओके, थँक्यू. हॅलो सर. हॅलो. सर, स्क्रीन रेकॉर्डिंग हॅलो. कसं घ्यायचं? हॅलो. सर, कॅरेक्टरचं रेकॉर्डिंग कसं याच्यामध्ये घ्यायचं, गॅलरीमध्ये? हो. हॅलो. हॅलो सर. आपण स्क्रीन पल्सच्या सहाय्याने जे रेकॉर्डिंग करतोय, ते रेकॉर्डिंग केल्यानंतर आपल्याला एडिटिंग काइन मास्टर मध्ये करायचं आहे. मग त्याच्यामध्ये कॅरेक्टर आपण जी सिलेक्ट करतो, त्या कॅरेक्टरची जी क्वालिटी आहे ती याच्यामध्ये काइन मास्टर मध्ये तशीच राहते का? म्हणजे किंवा आपण साईज एखादी सिलेक्ट केलेली आहे, आता समजा यामध्ये आता मी एखादी मीडियम साईज सिलेक्ट केलेली आहे कॅरेक्टरची, ती साईज तसेच त्या पद्धतीने काइन मास्टर मध्ये येते का, तिथं आणि कमी जास्त आपल्याला करता येते रेकॉर्डिंग एडिट करताना? ओके. ओके सर, थँक्यू. सर, आपण हे स्क्रीन रेकॉर्डिंग केल्यावर हे जे आयकॉन वगैरे दिसतात, मग हे तसे जशीच्या तशी त्यात दिसणार का गॅलरीमध्ये? हा. हम्म. हम्म. ओके. हम्म.
ओके, थँक्यू. सर सर काल तुम्ही एनिमल पोजिंग आणि मोशन लिप आणि आज हे सांगितलेलं आहे, तर ते कुठून ऍप्लिकेशन घ्यायचं? प्ले स्टोर मधनं का? आणि ते मोबाईल मध्ये घेऊ शकतो आपण का आपण डेस्कटॉपवर लॅपटॉपवर पण आहे पण घेऊ शकतो इन्स्टॉल करू? अच्छा, मग हे आपण मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यायचे प्ले स्टोर मधनं? ओके. मग आता जे पण काही आम्ही करू शकतो ते फक्त मोबाईल वरतीच करू शकतो म्हणजे ओके. ओके. हॅलो सर, लास्ट क्वेश्चन सर. आजचा जो तुमचा होमवर्क असेल तो काय असेल सर? म्हणजे म्हणजे आता सर म्हणजे सर फक्त सिंगल एका कॅरेक्टरचं रेकॉर्डिंग होऊ शकणार नाही आता सध्या, बरोबर ना? नाही, मग बाकीचे कॅरेक्टर डिलीट करायचे असतील, नन करायचं का? ओके, बरं. येस सर. ओके सर, थँक्यू. सर आपण जे डिलीट बाबत बोलले थोडस एकदा रिवाइज करा सर. आणि आता समजा याच्यातले 4 कॅरेक्टर आहेत आणि हे 4 पैकी समजा आपल्याला एकच पाहिजे किंवा 2च पाहिजे आहेत. तर आपण कॅरेक्टर घेतो कुठून? या ठिकाणाहून इथून कॅरेक्टर हे जे डिफॉल्ट कॅरेक्टर ते इथून घेतलेले असतात. ठीक आहे, तर इथे आपल्याला क्लिक करायचं या कॅरेक्टरच्या दिसणाऱ्या सिम्बॉलला. तर तिथे बघा मी क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एकच मिनिट. ह्या चिन्हाला आपण क्लिक करतोय कॅरेक्टर सारख्या दिसणाऱ्या आणि इथून समजा आपल्याला कॅरेक्टर बघा कुठला नको आहे. समजा 1 नको आहे, 2 नको आहे आणि समजा हे पण नको आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करायचं, त्या कॅरेक्टर चुडेलला मी केलं क्लिक आणि सगळ्यात पहिल्यांदा बघा नन NONE ऑप्शन दिसतोय, त्याला मी क्लिक करतो. हे बघा स्क्रीनवरून तो कॅरेक्टर गायब झाला. पुन्हा एकदा करून दाखवतो. कॅरेक्टरला क्लिक केलं आणि कॅरेक्टर नंबर 3 ला क्लिक करतो. पहा सगळ्यात पहिल्यांदा आहे नन NONE आणि ओके, बघा तो पण गायब झाला. तर या प्रकारे म्हणजे डिलीटचा ऑप्शनच नाही आहे, नन करायचा आहे, त्यावेळेस तो स्क्रीनवरून गायब होईल. म्हणजे तुम्ही 1 किंवा 2 कॅरेक्टर सुद्धा स्क्रीनवर ठेवू शकता, दोघांचा संवाद घडवून आणू शकता आणि अजून थोड्याशा बऱ्याचशा ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत
ज्या की अजून पुढे आपण पाहणारच आहोत. पण त्यासाठी उद्या आणि कदाचित परवाचा दिवस सुद्धा उजाडू शकतो. तर उद्या पण सगळं हे संपलं तर ठीकच आहे, नाही संपलं तर आपण आहेतच आपल्याकडे अजून पुढचे दिवस. तर या प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत. कॅरेक्टरला लपवता वगैरे येईल किंवा हाईड करता येईल. ओके, चला तर अजून काही प्रश्न आहे? सर कालच्या सेशन बाबत एक प्रश्न होता. आपण जे स्क्रीन पर आपण रेकॉर्ड केलेला आहे त्याचा जो क्लाउड आपल्याला कुठे पाहता येईल? स्क्रीन पलचा क्लाउडचा जर का तुम्ही समजा व्हिडिओ पाठवले असतील क्लाउडवरती, तर तुम्हाला ब्राउझरला लॉग इन करावं लागेल. गुगल क्रोमवरती जा, screenpal.com टाका आणि ज्या ईमेल आय डीने तुम्ही लॉग इन केलं होतं ॲपमध्ये, सेम तसंच लॉग इन करा ब्राउझर बेसवरती. तर तुम्हाला तिकडे सगळे काही जे क्लाउडला जे काही तुम्ही व्हिडिओ इमेजेस सेव्ह केले असतील तर ते तुम्हाला दिसतील. थँक्यू सर. ओके, अजून कोणाला काही विचारायचं आहे का? ओके, ठीक. चला तर तुमचे प्रश्न संपलेत असं मी गृहीत धरतो, कारण की कोणाचाही प्रश्न राहिलेला नाही आणि सगळ्यांची चॅटिंग पण एकदा जरा मी नजर मारतो काही चॅटिंगमध्ये आला आहे का. सर हा बोला. सर आता 2 कॅरेक्टर आहेत, त्याच्यापेक्षा आणखीन कॅरेक्टर वाढवायचं असेल तर? हो, वाढवायचे असेल तर पुन्हा त्याला कॅरेक्टर नंबर जे आपण बंद केलेत, नन केलेत, त्याला इनेबल करा. त्यातला जो कॅरेक्टर पाहिजे तो घ्या, म्हणजे ते ऑटोमॅटिक पुन्हा येतील. नन केलं तर गायब होतील आणि ननच्या ऐवजी दुसरा काही ऑप्शन घेतला तर कॅरेक्टर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. येतात. ओके, थँक्यू. ओके, कालच्या ट्रेनिंगमध्ये धबधबा कसा मूव्ह झाला ते कळलं नाही, प्रयत्न केले पण जमलं नाही. ठीक आहे, आता तुम्ही प्रयत्न केलाय पण जमलं नाही असं म्हणताय, पण रेकॉर्डिंग व्हिडिओ मला नाही वाटत तुम्ही पाहिला असेल, कारण की ते तर जमलंच असतं. कारण की प्रत्येकाला जमलंय, तुम्हालाही जमलं असतं. पण ठीक आहे, आता तुम्ही विचारलाय प्रश्न, मी इथे कव्हर करतो. तर हा ॲप मी बंद करून जस्ट तेवढीशी मी एक तुम्हाला टेक्निक दाखवतो, केलं काय होतं आपण. हे बघा, मोशन लिप आपल्या समोर आहे. मोशन लिप ओपन केला आपण आणि आपण हा धबधबा घेतला समजा. आता याच्यात काय केलं आपण ॲनिमेशन करायला ते सांगतो. सगळ्यात पहिल्या नंबरला आपल्याला हे ॲनिमेशनला क्लिक करायला लागतं आणि 2-3 रेषा ओढायला लागतात. त्याच्यानंतर म्हणजे वळून पण दाखवतो वाटल्यास. मी ॲनिमेशनला क्लिक केलं आणि पाथ जो ऑप्शन आहे त्याला क्लिक केलं आणि बघा इथे तुम्हाला रेषा ओढलेल्या दिसत आहेत. ठीक आहे, आता एवढ्या रेषा ओढल्या समजा, पण एवढ्यावर भागत नाही. ठीक आहे ना, एवढ्यावर भागत नाही. हा आपण ॲनिमेशनचा पाथ दिला खरा, परंतु आता बघा आपल्याला ॲपला काय सांगावं लागेल की हा भाग मला ॲनिमेट पाहिजे आणि हा भाग मला ॲनिमेट नाही पाहिजे. आपण आता सध्या एकच गोष्ट त्याला सांगितली की हा भाग मला ॲनिमेट पाहिजे, पण कोणता ॲनिमेट नाही पाहिजे हे मात्र अजून सांगितलं नाही. याच्यासाठी थोडंसं पुढे जावं लागतं आणि फ्रीज नावाचा ऑप्शन जो दिसतोय त्याला टच करायला लागेल. हे बघा इथे फ्रीज, तर फ्रीजला मी टच करतो पहा. फ्रीजला टच केल्यानंतर आता तुम्हाला दिसतोय जो भाग मी कलर केलेला आहे, फ्रीजला क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याच्यावर बोटाने फिरवा आणि तो भाग तुम्हाला कलर करायचा आहे, जो भाग तुम्हाला स्थिर पाहिजे आहे. बस एवढे 2च टेक्निक आहेत. जो स्थिर पाहिजे त्याला रंगवा, फ्रीज करा त्याला, आणि ज्याला जो भाग ॲनिमेट पाहिजे त्याच्यावर फक्त 2-3 रेषा ओढा ॲनिमेशनच्या, त्याच्यात मात्र फ्रीज करू नका. बस एवढंच छोटंसं टेक्निक आहे. एवढ्याने सगळं काही होतंय. तुम्हाला जेवढा भाग ॲनिमेट पाहिजे तेवढ्यालाच तुम्हाला ॲनिमेशनची रेस द्यायची आहे, ती पण जपून. तुम्ही नेमकं ते फंडामेंटल लक्षात ठेवा की जो भाग तुम्ही रंगवता तो स्थिर राहणार आहे आणि ज्याच्यावर तुम्ही ॲनिमेशनची रेस ओढता तो ॲनिमेट होणार आहे. त्याच्यामुळे नदीचा बहाव तुम्हाला दाखवायचा असेल तर नदीच्या बहावच्या मधल्या भागात, म्हणजे जो काही वाहतं पाणी आहे तेवढ्याच भागात तुम्हाला ॲनिमेशनची 1-2 रेस द्यायची आहे. बाकीच्या भागात काळजीपूर्वक जो भाग स्थिर राहायला हवा तेवढ्या भागाला रंगवायचं आहे. ते जर प्रॉपर तुम्ही रंगवलं तर प्रॉपर इफेक्ट मिळेल. कळलं का सर? थँक्यू सर. थँक्यू. ठीक, चला तर अजून कोणाचा काही प्रश्न तर राहिला नाही ना? ओके, प्रश्न राहिल्यास विचारलाच पाहिजे, कारण की शंका सॉल्व होते आणि शक्यतो अगोदर रेकॉर्डिंग व्हिडिओ पहा. जर नाही समजलं तर त्यात नाही सॉल्व झाले तर आहेच आपण इथे संध्याकाळी चर्चासत्रात त्याला नक्की तुम्हाला पुन्हा समजावून सांगेल वेगळ्या वेगळ्या शब्दांमध्ये. सर यामध्ये
क्लिक केल्यानंतर गॅलरी ओपन होते सर. यामध्ये म्हणजे आपलं हे कुठलं सर, मोशन पण. मोशन हा, मग काय झालं, गॅलरी ओपन होते. गॅलरीतलं एखादं आपण मोशन इमेज घ्यायची ना. गॅलरी मध्ये आमच्या मोबाईलची गॅलरी ओपन होते सर. हो ना, मग त्याच्यात ओपन, हे बघा आता इथे ओपन समजा मी ह्याला केलं तर डायरेक्टली गॅलरी ओपन होते का? नाही सर. मग तुम्ही कसं काय म्हणता डायरेक्टली गॅलरी ओपन होते? प्लसच्या सर बटनला न्यू क्रिएशनला न्यू क्रिएशन. मग इथे न्यू क्रिएशन म्हणजे काय की तुम्हाला न्यू क्रिएट करायचंय काहीतरी, तर एक तरी इमेज लागेल ना तुमच्याकडे प्रोजेक्ट मध्ये घ्यायला. मग ती गॅलरीतूनच घेणार ना आपण, तर त्यामुळे मग गॅलरीतून घेण्यासाठी आपल्याला इथे यावंच लागेल. कालचा मी प्रोजेक्ट इथे होता तोच ओपन केला मी सध्या आता तुम्हाला पुन्हा दाखवण्यासाठी, बस काही नाही बाकी. हा, ते कालचं केलोय सर, शेअर केलोय. बाकी न्यू करायला गेल्यानंतर गॅलरी जायला हेच पाहिजे पहा, सर. माझे अगोदरचे काही प्रोजेक्ट आहेत. आता समजा इथे आपण एखादं हे अगोदरचं हे समजा ही एक इमेज होती पहा. ओके, याला ॲनिमेशन नाही केलेलं दिसत, मी बॅक जातो. याच्यात पहा, तुम्हाला वरती आकाश जे दिसतंय ना ते हलताना दिसत असेल आणि त्यातले पक्षी पण हलताना दिसत आहेत. बाकीचा भाग कुठे हलत नाहीये, पण आकाशातले ढग मात्र हलतायत. होय सर. मग हेच जर का तुम्हाला बघायचं असेल तर इथे मी बघा फ्रीजला क्लिक करतो. ॲनिमेशनच्या आतमध्ये फ्रीज दिसतंय का तुम्हाला? मी भाग जो रंगवलाय आणि जो नाही रंगवला त्याच्यातला फरक. होय सर, होय. मग जो भाग मला ॲनिमेट हललेला दिसायला पाहिजे तो मी रंगवला नाही आणि त्याच्यावर ॲनिमेशनच्या मी रेषा दिलेल्या असतात. बाकीच्यावर मात्र मी रंगवलेला आहे, म्हणजे त्याला फ्रीज केलेलं आहे. म्हणून तो राहतो, स्थिर राहतो. बस फंडामेंटल तेवढाच आहे जो लक्षात ठेवण्याजोगा ॲनिमेशनच्या संदर्भात. सर गॅलरी मधून कोणताही फोटो घेता येतो? कोणताही घेता येतो, कोणताही घेता येतो. असं नाही की तिथे पाणीच पाहिजे. तुम्ही झाड घ्या, झाडाला थोडे 2-3 सर्कल इकडून तिकडे मारा, बाकीच्याला स्टील करा, झाड हललेलं दिसेल. म्हणजे सर आम्ही फोटो कुठले पण इमेज घेऊन त्याच्यावरती ॲनिमेशन करता येते? ॲनिमेशन करता येतं, पण ॲनिमेशन करण्याजोग्या गोष्टीला ॲनिमेशन करा, नाही तर उगीच चेहऱ्यावर तुम्ही काही कराल तर चेहरा नुसता असा फाटेल. ओके, म्हणजे कुठेही काही करायचं नाहीये. ॲनिमेशन कशाला असणार आहे? पाणी असू शकतं, झाड हललेलं असू शकतं किंवा ढग चाललेले असू शकतात. असं काहीतरी असेल त्याला आपण ॲनिमेट करू शकतो. उगीच कुठेही दगडाला ॲनिमेशन तुम्ही देणार तर ते कसं दिसेल? बरोबर सर. ठीक, चला तर अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? सर मग हा जो ॲनिमेशन दिलेला आपण व्हिडिओ आपल्याला सेव्ह करता येतो? हो, मग एक्सपोर्टला क्लिक करा ना, तिथे एक्सपोर्टचं बटन आहे. एक्सपोर्टच्या बटनला क्लिक करून तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता किंवा GIF घेऊ शकता. आपण तर प्राधान्य द्यायला सांगितलं GIFला, तर प्राधान्य GIFला तुम्ही दिलं तर GIF ही जास्त बेटर राहते व्हिडिओपेक्षा. पण GIFसाठी प्रो व्हर्जन वापरावं लागतो, तर मी ऑलरेडी तुम्हाला प्रो व्हर्जन प्रोव्हाइड केलं आहे. त्यामुळे सगळे ॲसेट, सगळं जे काही एलिमेंट्स आहेत, प्रो फीचर जे आहेत ते सर्वचे सर्व तुम्हाला वापरता येतात आणि GIF मध्ये पण एक्सपोर्ट वगैरे सगळं काही करता येतं. ओके, आणखी कोणाचा काही प्रश्न राहिला आहे का? चला, हरकत नाही तर मी उकरून प्रश्न काढतोय आणि तुमचे प्रश्न खूप हळू येतात आणि मग एक एक प्रश्न थोड्या वेळाने, तेच तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये बोर होणार आहे हे सगळं बघायला. तर ठीक आहे, हरकत नाही तर तुम्ही प्रश्न विचारत चला आणि प्रॅक्टिस केल्यावर जिनाईन प्रश्न येतील. प्रॅक्टिस नाही केलं तर उगाच मोगम काहीतरी तुम्ही विचारणार. तर त्यामुळे प्रॅक्टिसची गरज आहे. प्रॅक्टिस केल्यामुळे प्रश्न जिनाईन येतील, हा एक फायदा. आणि दुसरा आहे की तुम्हाला एक काहीतरी येत नव्हतं ते यायला लागेल. ओके, तर त्यामुळे नुसतं नॉलेज घेऊन गोळा करून साठवून ठेवू नका, तर त्याचा उपयोग म्हणजे प्रॅक्टिस केल्याशिवाय त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज इज इम्पॉर्टंट, स्टोअर्ड नॉलेज इज नॉट इम्पॉर्टंट. तर त्यामुळे आपण नुसतं नॉलेज घेऊन काही फायदा होणार नाही. असे ज्ञानी लोक जगात भरे पडे आहेत, पण प्रॅक्टिस करणारा. क्रोमाटूनची आपल्याला लिंक मिळेल ग्रुपमध्ये? क्रोमाटूनचे हो, नक्की देईल. क्रोमाटून तुम्ही डायरेक्टली सर्च केलं तरी तो मिळणारच आहे. हा लोगो तुम्हाला स्क्रीनवर ऑलरेडी दिसतोय आणि मी दिली तरी शेवटी तुम्हाला प्ले स्टोअरवरूनच घ्यायचा आहे तो ॲप. चला मग आपण थांबूया का इथे आता? सर
सर क्रोमाटून वरील हे लोगो हाईड होणार नाही ना? क्रोमाटून वरील लोगो म्हणजे त्या क्रोमाटून ऍप मधले सर लोगो हाईड होतील, ते उद्या शिकवलं जाईल. लोगो म्हणजे ते अच्छा. मेनू जे आहेत ते म्हणा तुम्ही, लोगो नाही म्हणता येणार. ते मेनू सगळे आपण हाईड करणार आहोत रेकॉर्डिंगच्या वेळेला. फक्त आता तुम्हाला बेसिक जेवढं शिकवलं तेवढे जशी आहे तशी रेकॉर्डिंग करायची आहे. उद्या आणि प्रॉपर ओके. मग ती गोष्टीसाठी किंवा स्टोरीसाठी जे आपल्याला त्याची हालचाल लागणार आहे ती निव्वळ त्याची हालचाल पाहिजे, बाकी स्क्रीनवर काही नको. तर ते कसं करता येईल तर ते तुम्हाला उद्या कळेलच. ओके सर, थँक्यू. चला तर सर्व प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत आणि तुम्ही प्रश्न विचारलीत आणि तुमच्या प्रश्नांना मी उत्तर देऊ शकलो. जर उत्तर मी नाही देऊ शकलो तर मी अभ्यास करेल, त्याच्यावर उत्तर शोधून काढेल आणि काही ना काही उपाय जरूर सापडतो आणि तो तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो. पण प्रश्न मात्र यायला पाहिजेत आणि प्रॅक्टिस केलं की जेन्युइन प्रश्न येतील आणि तुम्हाला पण नवीन काहीतरी येईल. ज्या बाकीच्या प्रशिक्षणार्थींचे व्हिडिओ तुम्ही बघितले ते त्यांनी स्वतःच्या हाताने त्यांनीच तयार केलेले आहेत, त्यामुळे मी माझं काही टाकलं नाही त्याच्यात. त्यांनी जे केलं जसं केलं तसं तुमच्यासमोर मी ते सॅम्पल व्हिडिओ म्हणून दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते जेन्युइन आहेत, त्या प्रशिक्षणार्थींनी तयार केलेले तसे तुम्हालाही जमतील. फक्त प्रॅक्टिसला कमी पडू नका, हे कालही मी सांगतोय ना आजही सांगतोय. तर त्यामुळे तुम्ही किती प्रॅक्टिस करता त्यावर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी चांगली बनणार आहे. चला तर मी इथे थांबतो आहे, मीटिंग बंद करतो आहे. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी याच ठिकाणी याच लिंकवर धमाकेदार टॉपिक घेऊन आणि जोरदार प्रॅक्टिस करून. नमस्कार. नमस्कार सर.